शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंना जरा चक्कर आली, त्यांची कंबर सुद्धा दुखत होती, त्यामुळे ते स्टेजवरच खाली बसले। मग त्यांना कार्यकर्त्यांनी थोडं पाणी पाजलं, उठवलं आणि मग ज्या ठिकाणी ते थांबलेले आहेत साताऱ्यात तिथे घेऊन गेलेले आहेत। साताऱ्यामध्ये सभा सुरू असताना त्यांची तब्येत खालावली आहे। डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला, तपासणी करायला दाखल झालेली आहे। डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी सुरू आहे। जरांगे जिथे राहत आहेत, साताऱ्यात जिथे उतरलेले आहेत, तिथे डॉक्टरांची टीम पोहोचलेली आहे आणि डॉक्टरांकडून जरांगेंच्या तब्येतीची तपासणी केली जाते। ते थरथरत होते। 1 तास जवळपास ते साताऱ्यामध्ये शांतता रॅलीला संबोधित करत होते, पण ते जेव्हा खाली बसले तेव्हा थरथरत होते। त्यांची कंबर प्रचंड दुखत होती। त्यांनी पट्टा देखील लावलेला होता, अशी सगळी माहिती आपल्याला आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी दिली। सचिन जाधव जेव्हा एक्सक्लुझिव्हली त्यांच्याशी बोलले या साताऱ्यातल्या रॅलीच्या पूर्वी, तेव्हा सुद्धा सचिनला त्यांनी सांगितलं की थोडक्यातच माझ्याशी संवाद साध, कारण मला बोलताही येत नाहीये, माझी कंबरही दुखते, अस्वस्थ वाटतंय मला, असं त्यांनी सांगितलं होतं। सचिन आपल्या सोबत आहेत। सचिन, डॉक्टरांची टीम पोहोचलेली आहे, आता तब्येतीची सगळी चाचपणी सुरू आहे, काय अपडेट तुमच्याकडे? अगदी डॉक्टरांची टीम पोहोचली, डॉक्टरांनी तपासणी केली, डॉक्टरांनी ईसीजी सुद्धा काढला आणि त्यांची साखर सुद्धा चेक केली। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांनी सांगितलं ते म्हणजे त्यांचा ईसीजी नॉर्मल आहे, हृदयाचे ठोके हे सुद्धा नॉर्मल पडतायत, मात्र साखर कमी झाली आहे आणि डिहायड्रेशन जास्त झाल्यामुळे त्यांना क्रॅम्प येत आहेत शरीरामध्ये, असं डॉक्टरांनी सांगितलंय। त्यांना तातडीनं सलाईन लावायची गरज आहे, मात्र ते ज्या ठिकाणी राहिलेले आहेत प्रीती हॉटेलला, याच ठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात येईल आणि पुढचे उपचार सुरू करण्यात येतील। आता तरी मनोज जरांगे यांच्याबद्दल चांगली बातमी मला सांगायची झाली तर ईसीजी नॉर्मल आहे, फक्त साखर कमी झाली आहे आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना क्रॅम्प येत आहेत। ही बातमी महत्त्वाची आपल्यासाठी। नक्की परत एकदा सांगाल की डॉक्टरांनी काय सांगितलंय आणि काय काळजी घ्यायला सांगितली जरांगेंना, कारण शांतता रॅली तर त्यांची सुरूच असणार आहे। शांतता रॅली ही सुरूच आहे त्यांची, आजही झाली। डॉक्टरांनी जे सांगितलं ते म्हणजे डॉक्टरांनी सगळ्यात पहिली तपासणी केली, त्यांचे हृदयाचे ठोके तपासले। दुसरी तपासणी केली, त्यांचा ईसीजी तातडीनं काढण्यात आला, कारण त्यांना ज्या पद्धतीनं त्रास होत होता त्या पद्धतीने डॉक्टरांना ईसीजी काढणं महत्त्वाचं होतं। हा ईसीजी आला आणि डॉक्टरांनी सांगितलं बातमी चांगली आहे, ईसीजी नॉर्मल आहे, मात्र साखर कमी झालेली आहे आणि डिहायड्रेशन झालंय। डिहायड्रेशन होऊ नये आणि हे सिव्हिअर डिहायड्रेशन आहे आणि हे होऊ नये याच्यासाठी त्यांना लगेच तातडीनं सलाईन लावावं लागेल आणि थोडी विश्रांती मात्र त्यांना गरजेची आहे, असं डॉक्टरांनी सांगितलंय। नक्की, धन्यवाद सचिन माहिती दिल्याबद्दल।